स्वतः मोरारजी देसाई सुद्धा हिंदूच होते वाटतं, कारण गुजरातमध्ये जन्म झाला होता. आणि बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा घात करायला सुरुवात केली आणि ते फडकं फेकणार हे संशिक. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव चालू आहे. आत्ता बोलावं लागतंय मला एक मराठी माणूस असं दाखवा. हे कोणाचे बगल बच्चे ते बघा ना. म्हणजे आता मुंबईमध्ये पाट्या लावण्याची वेळ आलेली आहे. उद्धवजी, अडाणीबद्दल प्रॉब्लेम आहे. अदानी सुद्धा माझे शत्रू नाहीये. झालाय की नाही विकास? 20 वर्षानंतर तुम्ही आणि राज ठाकरे एकत्र येणार. मराठी माणूस पुढे निघून गेलाय थोडा याच्यामधनं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बहुतेक रॉंग नंबर. जो धोका तुम्हाला वाटतो तो त्यांनाही वाटतोय का? तेव्हा जायची हिंमत होती का तुमची? ही राजकीय अस्तित्वाची लढाई आहे, ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही नक्की कुठल्या अस्तित्वाची लढाई? तू काय खायचं तू खायचं नाही हे ठरवणार. तुम्हाला मग फक्त मराठी मतं हवी, बाकी मतं नको आहेत मुंबईत? आणि मग देवेंद्र फडणवीस मराठी आहेत का हिंदू आहेत हा मुद्दा कोणी काढला? मुंबईचा महापौर कोण होणार? तर पोपट कापून पाठवला असता तू. राज ठाकरे बरोबर आल्यामुळे मला नाही माहिती, त्यांना विचारा. पण हेच तर महाराष्ट्रात झालं नाही ना, नाही. आता एकत्र आलो, एकत्र का आले आणि एकत्र किती काळ राहणे, याला काय अर्थ आहे? लोकांवरचा विश्वास उडालाय का तुमचा? अरे पण तुम्ही सांगा ना. हा मुलाखत माझी नाही आहे उद्धवजी.